एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणात नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून पेपर फुटल्याचा आरोप आहे। या कौटिल्य अकॅडमीचं नाव पुन्हा एकदा समोर येत आहे। या प्रकरणी संचालकांसह 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। यात प्रवीण पाटील हे कौटिल्य अकॅडमीचे मुख्य संचालक यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे। तर या परीक्षेतील परीक्षार्थी ज्या उत्तीर्ण झाले आहेत त्या ऋतिजा पाटील तर तक्रारदार गौरव पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याचबरोबर ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। तर गौरवचे वडील यांना देखील पोलिसांनी मुंबई येथे ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी एकंदरीत आता 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या गैरव्यवहार प्रकरणी आता पोलिसांकडून मुख्य चौकशी केली जात आहे। तर यात प्रवीण पाटील यांची चौकशी केल्यानंतर अजून किती आरोपी समोर येतात किंवा यात कोणाकोणाचा समावेश आहे हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आता मुंबई पोलिसांसह नंदुरबार पोलीस देखील ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।